दसरा दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 18वा हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केला असून पैठण तालुक्यातील 44,700 शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली आहे. सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी परिसरातील शेतकऱ्याने 20 हेक्टर क्षेत्रात लागवड केलेली झेंडूची शेती सध्या चांगलीच बहरल्याचे चित्र बघायला मिळत आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य शासनाने महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यास सुरुवात केली असली तरी फुलंब्री तालुक्यातील 3,843 शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत गेल्या वर्षापासून अनुदानाचे 15 कोटी रुपये दिले नसल्याने लाडके शेतकरी योजना कधी सुरू होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या धडकेमुळे मरण पावलेले शिक्षक अशोक त्र्यंबक घोरपडे राहणार कन्नड यांच्या वारसांना 71,47,512 रुपये 6% व्याजासह 2 महिन्यात अदा करा असा आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाचे सदस्य SM कोचे यांनी राज्य परिवहन महामंडळ आणि बसचालक यांना दिला आहे. महामोर्चासाठी सुट्टी जाहीर करा अशी मागणी आंबेडकरवादी बहुजन विकास समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच, जात जनगणनाही केंद्र सरकारला करायला भाग पाडू, राहुल गांधी. रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या बाबतीत मनपा प्रशासकांकडे अनेक तक्रारी आल्या. आता या योजनेत प्रशासकांनी लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. शनिवारी त्यांनी योजनेचा संपूर्ण आढावा घेतला. यापुढे संपूर्ण कामकाज ऑनलाईन पद्धतीने करावे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने अनुदान वाटप करण्याची सूचना केली. गेल्या शैक्षणिक वर्षापासून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र शाळा विद्यालय स्तरावर या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन नोंदणीचे काम कासवगतीने सुरू असल्याबद्दल केंद्र सरकारने नाराजी व्यक्त केली आहे. शिष्यवृत्तीपासून एकही पात्र विद्यार्थी वंचित राहू नये याची काळजी समाज कल्याण विभाग आणि शाळांनी घ्यावी असे आवाहनही शासनाने केले आहे. करमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये शासकीय सोयाबीन, मूग, उडीद या खरीप पिकांच्या खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात आलेली आहे. नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना 7/12 पिकाची नोंद असलेला ई-पीक पेरा, आधार कार्ड, बँक पासबुक या कागदपत्राची आवश्यकता आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शुक्रवारी शाळा व अंगणवाडीतील संशयित 101 बालकांसाठी जिल्हा रुग्णालयाने मोफत 2D इको शिबिराचे आयोजन केले होते. यात 22 बालकांवर हृदयाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. आदिवासी आमदारांनी मंत्रालयातील जाळीवर उडी घेतल्यानंतर शनिवारी शासकीय सुट्टी असूनही राज्य सरकारने एक GR काढला आणि आदिवासी भागातील सरळ सेवेची पदेही मानधन तत्वावर भरण्याचा निर्णय घेतला. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 15,000 रुपये बोनस द्यावा. कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट द्यावी अशी मागणी बहुजन कामगार शक्ती महासंघाने प्रशासकाकडे केली. मध्यवर्ती जकात नाका येथे रस्त्यावर मांस विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचे टेबल जप्त करण्यासाठी मनपाचे कर्मचारी शुक्रवारी सकाळी सरसावले. त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करणाऱ्या 2 जणांविरुद्ध जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खोटे प्रमाणपत्र मिळून नोकऱ्या लाटल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासक G. श्रीकांत यांनीही पालिकेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 27 सप्टेंबर रोजी सातारा सज्जाचे तलाठी दिलीप जाधव यास 90,000ची लाच घेतल्याप्रकरणी अटक केली. तेव्हापासून आजवर तेथील तलाठी कार्यालय बंद आहे. प्रशासनाने आजवर कुणाकडेही त्या ठिकाणचा पदभार दिलेला नाही. त्यामुळे नागरिकाचे हाल होत आहेत.
सोयगाव गेल्या वर्षी सोयाबीन आणि कापूस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यावर तालुक्यातील 18,813 शेतकऱ्यांच्या खात्यावर 9,14,00,000 रुपयाचा निधी जमा करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी मदन सिसोदिया यांनी दिली. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी छोट्या मोठ्या इव्हेंटसाठी शहरात अनधिकृत होर्डिंगचा अक्षरशः महापूर आणला आहे. एकदा लावलेले होर्डिंग 2 ते 3 आठवडे तरी काढले जात नाही. त्यामुळे विद्रुपीकरणात भर पडत आहे. शिवाय अनेक ठिकाणी वाहनधारकांना त्रासही होतोय. हे सर्व चित्र महापालिका प्रशासक उघड्या डोळ्याने पाहत आहे. खंडपीठाने वारंवार आदेश दिलेले असतानाही प्रशासन कारवाई करायला तयार नाही. मनपाला खंडपीठापेक्षा राजकीय नेत्यांचा आदेश महत्त्वाचा वाटतोय का, असा प्रश्न उपस्थित होतोय. विद्यापीठाच्या जागेशी कसलाही संबंध नसताना बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेले विहार, विपश्यना सेंटर व भिक्खूच्या कुटीला अतिक्रमण समजून ते काढून घेण्याबाबत पोलिसांनी नोटीस बजावली. या प्रकरणाचा सूत्रधार कोण आहे त्याचा शोध घ्यावा. बौद्ध सर्किटमध्ये या भूमीचा समावेश करून तिथे पर्यटन स्थळाच्या माध्यमातून शासनाने आवश्यक त्या सोयीसुविधा द्याव्यात. या व इतर मागण्यांसाठी सोमवारी बुद्धभूमी बचाव एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. कारमध्येच पार्टी करत शहरभर फिरणाऱ्या वाहन चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. शुक्रवारी रात्री 9 ते 12 या वेळेत 5 प्रमुख चौकामध्ये 278 वाहन चालकांची तपासणी करून 17 मद्यधुंद चालकाची वाहने ताब्यात घेतली. छत्रपती संभाजीनगर शहरात वारेमाप बेशिस्तपणे वाढलेल्या अवैध कॅफेवर कारवाईसाठी अखेर महापालिका पोलिसांना जाग आली. शनिवारी एकाच दिवशी शहरातील 19 कॅफेवर कारवाई करीत नोटीस बजावण्यात आली आहे.